मित्रांनो, माझे केस मागच्या 3 वर्षापासून मोठे आहेत आणि खरं सांगू बऱ्याच लोकांना ते आवडतात. काही जण तर सरळ कॉम्प्लिमेंट देतात, अरे लय भारी दिसतात राव, लॉंग हेअर म्हणजे लय भारी. कोणता शॅम्पू वापरतोस, हप्त्यातून किती वेळेस केस धुतोस. आता हे ऐकून मला भारी वाटतं आणि थोडा इगो सुद्धा वाटतो. पण एक दिवस मी आरशात स्वतःकडे बघत होतो आणि एक विचार अचानक डोक्यात आला. आपण लहानपणापासून रामायण महाभारत बघतोय. देव असो, दानव असो, राक्षस असो, योद्धे असो, सगळ्यांचे केस असे मोठे का असतात? लांब, दाट, एकदम भारी. प्रभू श्रीरामांकडे बघा, अर्जुन बघा आणि रावण सुद्धा. सगळ्यांचा एकच वाईब, पॉवर, प्रेझेन्स आणि एक वेगळाच स्वॅग दिसतो. मग मी स्वतःच्या केसांकडे बघितलं आणि स्वतःला प्रश्न पडला, आपण केस वाढवले की खरंच काही पॉवर येते का? आणि लगेच दुसरा विचार, मग आजचा सोल्जर, आर्मीमधला जवान, तो एकदम शॉर्ट हेअर का ठेवतो? मग खरा प्रश्न इथं सुरू होतो. पूर्वीचे सगळे महान योद्धे लांब केस ठेवायचे आणि आजचे सैनिक तेच केस का कापतात? ही फक्त स्टाईलची गोष्ट नाहीये, ही आहे माइंडसेटची गोष्ट. आणि आज आपण हे पूर्ण सॉर्ट आउट करून सांगणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी आहे लक्ष्मीकांत आणि तुम्ही बघता सॉर्ट आउट. आज आपण एक अशा विषयावर बोलणार आहोत जो वरवर पाहता एकदम साधा वाटतो, पण एकदा त्याचा धागा ओढला की खूप खोल गोष्टी बाहेर येतात. ओळख, सत्ता, भीती आणि योद्धा असणं म्हणजे काय, या सगळ्या गोष्टी त्यात आहेत. आपण बोलणार आहोत केसांबद्दल, म्हणजे इतिहासातले सगळ्यात मोठे योद्धे लांब केस का ठेवायचे. समुराई, वायकिंग्स, स्पार्टन्स, राजपूत योद्धे, अगदी छत्रपती शिवाजी महाराज, सिऊ आदिवासी, जुलू, मंगोल घोडेस्वार, जवळजवळ सगळ्याच संस्कृतीमध्ये शेकडो वर्षांच्या अंतरानेही लांब केस हे योद्धांचे लक्षण होतं. आणि मग 18व्या 19व्या शतकात ही परंपरा संपली. आधुनिक सैनिक डोक्यावर भादरतात का? बूट कॅम्पमध्ये पहिलीच गोष्ट म्हणजे केस कापणे. का? काय बदललं आणि याचा अर्थ काय? आज आपण 3 बाजूंनी पाहणार आहोत, सायकोलॉजिकल, मायथॉलॉजिकल आणि सायंटिफिक रिझन्स. शेवटी तुम्हाला कळेल की हे फक्त दिसण्याच्या बाबतीत नाहीत, तर हे युद्धांच्या आत्म्याबद्दल आहे. पार्ट 1, सायकोलॉजिकल रिझन्स. योद्धे लांब केस का ठेवायचे? सायकोलॉजिकली बद्दल बोलूया, कारण देव आणि विज्ञानाआधी आपल्याला हे मान्य करायला हवं की केसांना अर्थ असतो. फक्त व्यावहारिक नाही तर सिम्बॉलिकली. हे पाहिलं तर ओळख आणि वेगळेपण. लढाईत तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे की तुम्ही कोण आहात, आणि शत्रूलाही कळायला हवं की समोरचा व्यक्ती कोण आहे. लांब केस, विशेषतः वेणी घातलेले, तेलकट रंगवलेले, हे एक प्रकारचं दृश्य म्हणजे झेंडा होता. तुम्ही फक्त एक माणूस नव्हते, तुम्ही एक उपस्थिती होता. सिऊ योद्धांचे लांब मोकळे केस लढाईत अपघाताने नव्हते. समुराईची शेंडी परंपरेसाठीच नव्हती, ती ओळख होती. मी आहे, मी इथेच आहे आणि मी कोणाला भीत नाही. मानसशास्त्रात एक संकल्पना आहे, सेल्फ एक्सटेन्शन, म्हणजे आपण आपली ओळख काही शारीरिक गोष्टींशी जोडतो. योद्धांसाठी केस ही सर्वात जवळची अशी गोष्ट होती. अनेक संस्कृतींमध्ये केस कापणं म्हणजे जणू मृत्यूच होता. लढाईत हार झाल्यावर समुराई आपली शेंडी कापायचा. दुसरं, दहशत आणि भीती निर्माण करणं. बंदुका आणि तोफांच्याही आधी युद्ध खूप जवळून होत असे. तुम्ही शत्रूंच्या डोळ्यात डोळे घालून पाहत होता, ओरडत होता, त्याला आधी घाबरवायचं होतं. मोकळे लांब केस घेऊन धावत येणारा योद्धा माणसाच्या मेंदूत काहीतरी आदिम प्रतिक्रिया जागवत होता, जंगली, अनियंत्रित आणि धोकादायक. वायकिंग बर्स्कर्स, जे वेड्यांसारखे लढायचे, त्यांचे केस मोकळे आणि विस्कटलेले असायचे. हे योगायोग नव्हतं मित्रांनो, शत्रूच्या मनात भीती पेरायची होती, पहिला वार व्हायच्या आधीच. तिसरं कारण, अभिमान आणि शरण न जाणं. अनेक योद्धा संस्कृतीमध्ये केस कापणं म्हणजे अपमान होता, शरणागती होती. रोमन सैनिक पकडलेल्या शत्रू सरदारांचे केस कापायचे. जिंकण्याच्या विधीचा तो एक महत्वाचा भाग होता. आणि म्हणूनच जसं आपण पुढे पाहणार आहोत, आधुनिक लष्कर नेमकं उलट का करतं. बूट कॅम्पमध्ये केस कापणं म्हणजे स्वच्छता नाही, तर व्यक्तीची ओळख मोडून काढणं, तेही जाणून बुजून. पार्ट 2, पौराणिक आणि आध्यात्मिक कारणे. आणि आता खोल जाऊया पुराण कथांमध्ये. जवळजवळ प्रत्येक मोठा योद्धा परंपरेत एक कथा आहे किंवा एक विश्वास आहे, ज्यात केस हे शक्तीचं ठिकाण आहे. हा योगायोग नाही, ही मानव जातीची सामूहिक जाणीव आहे. शिमशोन, बायबलमधील कथा सगळ्यात प्रसिद्ध आहे. शिमशोनची शक्ती त्याच्या केसांमध्ये आहे. दलिलाने ते कापले आणि तो संपला. ही फक्त विश्वासघाताची कथा नाही,
ही एक एन्कोडिंग आहे. योद्धाची जीवनशक्ती त्याच्या केसांशी जोडलेली आहे. शीख शीख योद्धांसाठी खालसासाठी न कापलेले केस. केश हे 5 ककांपैकी एक महत्वाचं आहे. हे सौंदर्यासाठी नाही, हे आत्मिक सार्वभौमत्वासाठी महत्वाची घोषणा आहे. निहंग योद्धे आजही त्यांचे केस मोठ्या फेट्यामध्ये बांधतात. कधी कधी त्यात शस्त्रेही असतात. केस म्हणजे आत्म्याचं चिलखत होतं. नॉर्स दुनियेत ओडिनला समर्पित योद्ध्यांना एन्व्हर्जॉर म्हणायचे. केस हे तुमची आत्मिक ओळख होती. वायकिंग योद्धांच्या वेण्यांचे विशिष्ट अर्थ होते. कुळ, दर्जा, शपथ. केस उगाच कापायचे नाहीत, प्रत्येक इंच काहीतरी सांगायचा. मावरी योद्धा संस्कृतीत डोकं हे सर्वात पवित्र अंग आहे. टापू म्हणजे पवित्र मर्यादा एक योद्धाच्या किंवा मुखियाच्या केसांभोवती असायची. परवानगीशिवाय दुसऱ्याचे केस कापणं हा मोठा अपराध होता. मावरी योद्धांची केशरचना म्हणजे त्यांच्या आत्मिक ओळखीचा नकाशा होता. प्राचीन ग्रीस स्पार्टन्स लढाईच्या आधी लांब केस ठेवायचे. प्लुटार्कने लिहिलंय की लायकर्सने लांब केस रूढी केली कारण ते सुंदरांना अधिक सुंदर आणि कुरूपांना अधिक भयंकर बनवते. पण त्याहून महत्वाचं, स्पार्टन्स लढाईपूर्वी केस विंचरायचे, तेल लावायचे. हे एक विधी होतं. सामान्य जगणं सोडून युद्धाच्या पवित्र जागी प्रवेश करण्याची ती तयारी होती. केस म्हणजे समारंभ, संक्रमण, आत्मिक चिलखत आणि सगळ्यात शेवटी सिंहाचं रूपक. योद्धा म्हणजे शिकारी, दाट घनदाट केसांचा निर्भय. आफ्रिका, आशिया, अमेरिका, युरोप कधीही संपर्क न झालेल्या संस्कृतीमध्येही योद्धे शिकाराच्या प्रतिमेने स्वतःला सजवायचे. लांब केस म्हणजे माणसाची आयाळ आहे. सायकोलॉजिकल, सिम्बॉलिक आणि जसं आपण पुढे पाहणार आहोत कदाचित बायोलॉजिकलीही. पार्ट 3 वैज्ञानिक बाजू आणि विज्ञान. असं काही संशोधन आहे जे सांगतं की केसांना कार्यात्मक, शारीरिक आणि मज्जासंस्थेशी संबंधित महत्त्व असू शकतं. केस म्हणजे संवेदनांचा विस्तार. केसांची मुळे मज्जासंस्थेशी जोडलेली असतात. म्हणूनच प्राण्यांना मिशा असतात, हवेतील हालचाल आणि कंपन जाणण्यासाठी. काही संशोधकांचं असं मत आहे की माणसाचे केस हवेतील बदल, तापमान आणि दबाव जाणू शकतात. हे पूर्णपणे सिद्ध झालेलं नाही, पण व्हिएतनाम युद्धातील नेटिव्ह अमेरिकन ट्रॅकर्सच्या गोष्टी जे लष्करी हेअरकट केल्यानंतर त्यांची नैसर्गिक जाणीव गमावून बसले, या गोष्टी वारंवार सांगितल्या जातात. टेस्टेस्टरॉन आणि हार्मोन्स, शरीरावरील केसांची वाढ पुरुष हार्मोन्सशी ॲड्रेनोजेन संबंधित असते. निरोगी दाट केस हे शिखरावरील जैविक स्थितीचं लक्षण आहे. अनेक प्राण्यांच्या प्रजातीमध्ये प्रबळ नरांची द्वितीय लैंगिक वैशिष्ट्ये अधिक ठळक असतात. एका योद्धाचे लांब, दाट, निरोगी केस सांगतात की हा माणूस त्याच्या जैविक शिखरावर आहे. थंडीपासून संरक्षण. नॉर्स, मंगोल, उत्तर अमेरिकेतील आदिवासी या सगळ्यांसाठी लांब केस उष्णता टिकवायला मदत करायचे. डोक्यातून शरीरापर्यंत खूप उष्णता जाते. कडाक्याच्या थंडीत लढणाऱ्या योद्धांसाठी लांब केस म्हणजे प्रत्यक्ष सैनिक साधन होतं. उन्हापासून संरक्षण. राजस्थानचे राजपूत, अँडीज पर्वतावरील योद्धे उन्हाळ्यात किंवा उंच प्रदेशात लांब किंवा भरगच्च केस टाळूचं UV किरणांपासून आणि उष्णतेपासून संरक्षण करायचे. टोप्या येण्याआधी हे तापमान व्यवस्थापनाची महत्वाची पद्धत होती. पेहराव आणि ओळखीचा मानसिक परिणाम एक नवीन संशोधनाचं क्षेत्र आहे. एनक्लोथ कॉग्निजन म्हणजे तुम्ही कसे दिसता हे फक्त इतरांवरच नाही तर स्वतःवरही परिणाम करतं. एक योद्धा ज्याने विधीपूर्वक केस वाढवले त्याला लहानपणापासून सांगितलं गेलं की त्याचे केस म्हणजे त्याची शक्ती आहे. तो लढाईत कमी तणाव आणि अधिक आत्मविश्वास अनुभवू शकतो. विश्वास जैविक असतो हे गुड नाही, हे न्यूरोसायन्स आहे. पार्ट 4 आधुनिक सैनिकांचे केस का कापले जातात. आता उलट्या बाजूने हे का बदललं आणि जगातल्या प्रत्येक आधुनिक लष्कराने छोटे केस का सक्तीचे केले. 1. औद्योगिक युद्धयंत्र आणि व्यक्तीचा नाश. 18व्या शतकापासून आधुनिक युद्ध व्यक्तीबद्दल राहिलं नाही तर ते तुकड्यांबद्दल आहे, व्यवस्थेबद्दल आहे. नेपोलियनच्या काळात मोठ्या सैन्य दलामध्ये तुम्हाला बदलण्यायोग्य घटक हवे होते. लांब केस म्हणजे व्यक्तित्व. ते सांगतं मी कोणीतरी आहे. लष्कर म्हणतं तू कोणीच नाहीस, तू फक्त एक क्रमांक आहेस, तो अधिकार. लष्करात शिरल्याचा पहिला मानसिक संस्कार जवळजवळ प्रत्येक देशात म्हणजे हेअर कट. सामान्य माणसाची ओळख काढून घेणं. तुझे केस तुझे नाही, तू आता अनेकांपैकी एक आहेस. 2. स्वच्छता आणि व्यावहारिकता. 18व्या शतकापासून सैन्य दाट गर्दीच्या जागी राहायचं.
खंदक, बराक, जहाज, जंगल, उवा, किटकी, संसर्ग. पहिल्या महायुद्धात खंदकांमध्ये उवा इतक्या सामान्य होत्या की त्या सेवेचा भाग मानल्या जायच्या. पण लक्षात ठेवा, व्यावहारिक कारण हे आधुनिक सबब बनतं, पण मूळ हेतू नियंत्रणाचा असतो. 3. हेल्मेट आणि आधुनिक संरक्षण साधनं. आधुनिक लढाऊ शिरस्त्राण पहिल्या महायुद्धापासून आजच्या केवलार हेल्मेट पर्यंत डोक्यावर घट्ट आणि बसण्यासाठी तयार केले गेलेत. रात्रीची दृष्टी उपकरणे, संपर्क साधने, बुलेट प्रूफ रेटिंग हे सगळं एकत्र काम करायला हवं. लांब केस असतील तर हेल्मेट नीट बसत नाहीत. हे खरं आणि अपरिहार्य शारीरिक कारण आहे. 4. एकसंधपणा आणि आज्ञाधारकतेचं मानसशास्त्र. हे सर्वात खोल कारण आहे. बसकट फक्त ओळख काढत नाही, ती एक नवी ओळख तयार करतं. सामायिक. जेव्हा सगळे एकसारखे दिसतात, जेव्हा आरशात स्वतःला ओळखणं कठीण होतं, तेव्हा काहीतरी घडतं मेंदूत. व्यक्ती विरघळायला लागतो गटात. आणि लष्करात नेमकं हेच हवं असतं. संशोधन सांगतं की सैनिक स्वतःला गटाचा भाग मानतात, व्यक्ती नाही. ते जास्त धोका पत्करायला लागतात, आदेश पाळतात, जगण्याची प्रवृत्ती बाजूला ठेवतात. हेअरकट म्हणजे कॉस्मेटिक धोरण नाही, ते मनोवैज्ञानिक अभियांत्रिकी आहे. योद्धांचं सर्वात जुनं शक्तीचं प्रतीक जाणून बुजून नष्ट केलं जातं आणि त्यांची जागा संस्थात्मक ओळख बसवली जाते. तर शेवटी इथे येऊन पोहोचतो आपण. लांब केस असलेला योद्धा हा स्वतंत्र व्यक्ती होता. त्याची शक्ती वैयक्तिक होती. त्याची ओळख त्याच्या डोक्यावर होती. शब्दशः तो लढायचा कारण तो कोणाचा तरी होता. एक नाव, एक वंश, एक आत्मा, देवाशी एक नातं. त्याचे केस म्हणजे झेंडा होता. आधुनिक सैनिक एका यंत्राचा भाग आहे, शक्तिशाली, पण व्यक्ती म्हणून नाही तर यंत्राचा भाग म्हणूनच त्याची ओळख विरघळलेली आहे. केस गेले, नाव एक क्रमांक आहे आणि हे यंत्र काम करतं. मोठ्या प्रमाणावर संघटित युद्धात ते अत्यंत प्रभावी आहे, पण त्याने काहीतरी गमावलं आहे, खूप जुनं काहीतरी, योद्धांचा आत्मा. मी इथे कुठलाही निर्णय देत नाही, फक्त निरीक्षण करतोय. लांब केसांकडून छोट्या केसांकडे जाणं हे अगदी त्याच वेळी घडलं जेव्हा वैयक्तिक योद्धा संस्कृती संपली आणि औद्योगिक लष्करी संस्कृती सुरू झाली. दोन्ही शक्तिशाली आहेत, दोन्ही खरे आहेत, पण ते एक नाहीत, ते वेगवेगळे आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा एपिसोड आवडला असेल तर सॉर्ट आउट बाय लक्ष्मीकांत या चॅनलला सबस्क्राईब करा. स्टे ट्यून्ड फॉर मोर अपडेट्स. भेटूया लवकरच.